पुण्यामध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराचा मृत्यू झालेला आहे। अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील तुषार भालके नामक उमेदवाराचा पायात धावताना क्रॅम्प आल्याने तो जागीच कोसळलेला आहे। त्यानंतर उमेदवाराला तात्काळ ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। मात्र उपचारापूर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। पोलीस भरती दरम्यान युवकाचा मृत्यू झाल्याची राज्यातली ही तिसरी घटना आहे। यापूर्वी SRPFच्या भरतीमध्ये मुंबईत 2 युवक दगावलेत, त्यानंतर आज हा पुण्यामध्ये तिसरा प्रकार घडलेला आहे। पोलीस भरतीसाठी असलेल्या तुषार भालके या उमेदवाराचा आज सकाळी रनिंगच्या वेळेस मृत्यू झालाय। पुण्यात याच शिवाजी ग्राउंडवरती सध्या पोलीस भरती सुरू आहे आणि ही पोलीस भरती आज सकाळी तुषार भालके रनिंगसाठी धावत असताना त्याच्या पायात ट्रम्प आल्याने त्याचा खाली पडून दम लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली। त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले। त्यामुळे पोलीस भरतीच्या उमेदवाराची लांबलेली पोलीस भरती हे पोलीस भरती करणाऱ्या तरुणांच्या जीवावर उठत आहे का, हाही प्रश्न आहे। या सगळ्याची जी प्राथमिक माहिती आहे ते पोलीस घेत आहेत। नेमकं काय झालं याचा सुद्धा रिपोर्ट आता ससूनकडून प्राप्त झाल्यानंतर पोलीस देणार आहेत। त्यामुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी काळजी घेऊन सगळ्या शारीरिक ज्या परीक्षा आहेत त्या द्याव्यात असं आव्हान सुद्धा आता करण्यात येते। मात्र या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।